मेरा नाम प्रमोद नसीन है। मैं गुंजा का फादर हूँ। मेरा मन तो पहले उसको अपनी जात में देने का था, परंतु क्या है, जो हो गया सो हो गया। लेकिन अभी अच्छा हुआ है अभी ना? अच्छा हुआ। दामाद अच्छा है ना? दामाद अच्छा है ना? व्हेरी गुड. खुश आहे ना आप? खुश है। वही चाहिए. तुम्ही बोला. मी चैतन्याची मम्मी आहे. मला म्हणजे आधी असं वाटत होतं की आपण सून आपल्याचपैकी करू, पण मग नंतर विक्कीने मला सांगितलं. तर तशी ही मला पहिल्यापासूनच आवडायची. कॉलनीत जेव्हा बघायची तेव्हा आवडायची. जेव्हा मग यांनी सांगितलं तर म्हटलं ठीक आहे, पण आता पप्पा नाही आहे डिसिजन घ्यायला, आजोबांना विचार. मग आजोबांना सांगितलं तर आजोबा म्हणत छान आहे, सगळं ठीक आहे. आजोबा खूप नवीन विचाराचे आहेत. आणि मग आम्ही सगळं अरेंज केलं. त्याच्यानंतर मग लग्न झालं. बरं, आता 3 आव्हानं आहेत आणि ती 3 आव्हानं तुम्हाला पेलायची आहेत. तुम्ही अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. घ्या पहिली चिठ्ठी. मराठी चित्रपटाचं नाव आहे. वेळ सुरू आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. हिंदी गाणं आहे. तुम्हीच अभिनय करायचा आहे वहिनी. हिंदी गाणं. गाणं म्हणा तसं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तिसरी चिठ्ठी. मीच काढायची? हो, काढा ना. म्हण आहे, मराठी म्हण ओळखा. करा. अभिनंदन. घ्या ते घ्या. उचला जरा. एकमेव एक तू ऐका. घ्या. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी. अभिनंदन. वहिनी, तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. आम्ही दोघेही जॉब करतो, दोघेही यासाठी. तर बस एवढंच की थोडीफार हेल्प पाहिजे. घरी हेल्प करावी ही पहिली अपेक्षा. काय हो, मान्य आहे? हो म्हणजे करणार नाही, फक्त अपेक्षा मान्य आहे. दुसरी अपेक्षा. सुबह उठते है तो ॲटलिस्ट अपनी बेडशीट फोल्ड कर लो, तेवढं म्हणजे मला बरं होईल. कारण की सकाळी त्यांनाही घाई असते, मलाही घाई असते. स्वतःचं पांघरून स्वतः घडी घालून ठेवा. म्हणजे जमलं, कारण की ते खूप उशिरा उठतात. मी 5:30ला उठते, माझे बाकी सगळे कामं झालेले तेवढ्यात त्यांनी सांगितलं की हे उशिरा उठतात. काय हो, एवढी तरी मदत होईल का सकाळी एक पांघरून घडी घालणे? नाही बिलकुल नाही की हो करू. हो. तिसरी अपेक्षा. तिसरी म्हणजे खूप जास्त वेळ बिझनेसला देत आहे, थोडा वेळ आम्हाला पाहिजे, फॅमिलीला थोडा वेळ पाहिजे. आणि खूप जास्त टेन्शन घेतात बिझनेसचं आणि याचं त्याचं. ते थोडं कमी करा आणि जरा आमच्यासाठी वेळ काढा. काय हो, बोला आता. जे काही करतो आहे त्यांच्याच फ्युचरसाठी करतो आहे. आणि एक वेळ नक्कीच येईल की ते म्हणतील आता तरी घराच्या बाहेर निघा म्हणून. बाहेर पडा. काय हो, आता काय करायचं? प्रॉब्लेमच केला त्यांनी. बरोबर. अरे चित्रपटाचा प्लॉट आहे हा. रात्री 1:30 वाजता हा. हातपेटी खिशात ठेवली. म्हटलं दुसरी बहीण उठायला नको, भलतीच उठायची म्हणून. आणि हिला लक्षात आलं की मी आलो आहे, म्हणजे माझ्या ह्याच्यावर तिनं त्याच वेळेला कळलं. त्यावेळेला मी भेटलो आणि तिने सांगितलं की मी तुझ्यासोबत आहे. म्हटलं झालं, आता मग काय प्रॉब्लेम नाही, आता तुला बंद करू की काय करू. आता काय मला एकदम हिंमत झाली. परत पायपावरून घरी. बाईकवरून उतरलो, तितक्यात माझ्याकडे एक पाहुणे आले होते. त्यांनी मला उतरताना पाहिलं. ते म्हणा, अरे इथे कुठे? म्हटलं झोपे. हां, कुठे आहे मी झोपेत चालून सवय आणि जाऊन झोपून गेला. पण त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे त्यांनी घरी सांगितलं. झोपेत चालणं ठीक आहे, पण झोपेत पायपावर चढणं. पण मग घरच्यांना लक्षात आलं की इथे राहणं आता धोक्याचं आहे. हो. काही करू शकतो. म्हणून मग ते घर बदललं माझं. अच्छा, नंतर घर बदललं. मग जेव्हा हे घर बदलून जाणार होते हे तुम्हाला तर कळलं असेल. हो. मग तुम्हाला वाईट नाही वाटलं तेव्हा? वाईट म्हणजे किती, मी एकदम एकटी होते, कोणीच नाही. आणि त्याच्यानंतरचं हाईट त्याच्यानंतर मला मुंबईत पाठवण्यात आलं. जी व्यक्ती रात्री 1:30 वाजता पाईपवरून वरती जाऊ शकते ती व्यक्ती 100% मुंबईत पोहोचलीच असेल. पोचली ना ती. काय हो, काय केलं?
नाही मला मी तिथे गेलो, हिची बिल्डिंग शोधून काढली. तिथे मी सँडविचवाल्याची ओळख केली, धोब्याची ओळख केली. त्या धोब्याकडनं हिच्या चिठ्ठी पाठवली. हिला खाली पण यांचं कपडे, धोबी आणि घडी याच्याशी फार जवळचं वाटतं. जे हिच्या जवळ असेल ते माझे मित्र. तिथे काय ते पाहिलं मी. ते, 3-4 दिवस सगळं मार्क केलं. रिकी गेली की काय आहे, आणि मग त्याप्रमाणे नाही ना, मला सांगा की चिठ्ठी पाठवल्यानंतर तुम्ही लगेच खाली आला? नाही चिठ्ठी माझ्या भावाला मिळाली, मला नव्हती. काकाचा मुलगा दिनेश त्याला मिळाली, तर त्याला लक्षात आलं. तो सरळ माझ्याकडे आला. मला एकच तिथे मोठं घर होतं त्यांच्याकडचं, पण मोठं. त्याने मला म्हटलं, अरुणा हे काय आहे? तर मी म्हटलं काय, मला माहिती नव्हतं. मी विचारच नाही करू शकत ना की ही चिठ्ठी वगैरे धोबी घेऊन ये. तर मी म्हटलं काय आहे? तर म्हणे की मोठा भाई, म्हणजे माझ्या काकांना मी सगळे मोठा भाई म्हणायचे, मोठ्या भाईला देऊ का म्हणे मी. तर म्हटलं तुझी मर्जी. तर तुला काही वाटत नाही म्हणायचं. म्हटलं काय करणार, आता मिळाली आहे तर मी तर काही लिहिलेली नाही आहे, तू तुला द्यायचं तर दे. मग रात्री काकू आणि मोठाबाई म्हणजे त्यांनी आणलं. तर म्हणे की बस म्हणे, दिकरा वगैरे म्हणायचे. त्यांनी खूप लाडाने मला बसवलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडचं एक आहे जव्हेरी बाजारमध्ये त्यांचं मोठं शॉप आहे. त्यांनी म्हटलं की आता उद्या आपण बोलवतो, मी तुझं लग्नाचं पण मी बोलवणार आहे, पण तेव्हा तू काही करायचं नाही म्हणे. तर आमच्याकडे असं हे हॉल होतं आणि समोर गच्ची होती. तर मी गच्चीवर गेली सरळ. तर ते माझ्या मागे मागे आले. तर काय म्हटलं, तुम्ही त्याला बोलवा, मी इथून उडी मारते खाली. ते इतकं घाबरले. तुम्ही खाली उभे धोब्याबरोबर. ते इतके हादरले. ॲक्च्युली त्यांना कधी कल्पना नव्हती की मी असं वाक्य बोलेल. तर त्यांनी जयंती म्हणायची माझ्या वडिलांना. तर त्यांनी फोन लावला, त्यांना बोलवलं, त्यांना सांगितलं की बा ही अशी अशी बोलते. आता मला सांगा, हे सगळं झालं, तुम्ही मुंबईत, हे मुंबईपर्यंत पोहोचले, धोब्याकडनं चिठ्ठी गेली, पण मग फायनली लग्न कसं काय झालं? आता एवढं जर ताणाताणीचं वातावरण. मुंबईहून मला जेव्हा नागपूरला पाठवलं तेव्हा माझ्या बहिणीचं हे झालं, डिलिव्हरी होती मोठ्या बहिणीची. आणि तेव्हा यांना चान्स मिळाला. आम्ही प्रत्यक्ष भेटलो पहिल्यांदा आफ्टर ए लॉंग आहे. मग लग्न कसं केलं? नाही लग्न एकदम सागरं संगीत दोन्हीकडचं बिलकुल 3 वर्षानंतर त्यांनी म्हटलं की नाही आता आपण काय हरकत नाही, फक्त तू आपल्या पायावर उभा राहा. आणि अच्छा, म्हणजे 3 माझ्या घरच्यांनी तर पहिले 3 वर्षानंतर की तू आपल्या पायावर उभा राहा आणि लग्न कर कोणाशी कर. आम्हाला वडिलांनी मला सांगितलं होतं. काय गप्पा आहेत की नाही. फायनली लग्न नागपुरात झालं. नागपुरात झालं. म्हणजे खूप मोठ्या सुंदर प्रमाणात. लग्न झालं माझं आणि पूर्ण महाराष्ट्रीयन पद्धतीने झालं. कसं वाटतंय हो आता? बरं वाटतंय? खूप छान, खूप एकदम समाधानी. समाधानी. आणि मुलं चांगलेच मिळाले, सगळे ते सगळं बघतात. सेटल झाली. खूप छान. पण ही प्रेमकथा ऐकता ऐकता या टप्प्यावर आता आपण पहिला खेळ कुठला ते बघणार. 2 उभे ठोकळे, 1 आडवा ठोकळा, अशा पद्धतीने मनोरा रचायचा. 4 टप्पे झाले की पहिलं 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. तीन, 4. चला, पहिलं बक्षीस मिळालं. आता प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. $1200. $1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. पुढाकार कोणी घेतला? मी घेतला. आत्ता महत्वाच्या मुद्द्याला सुरुवात झालेली आहे. तुम्ही प्रपोज केलं ना? हो, नॉट इन डायरेक्टली पण इनडायरेक्टली. डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली. नाही, कसं काय? मी त्यांना फुल देऊन प्रपोज केला होता. काय सांगता?